प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी कुस्ती निवेदक बापू बनसोडे, त्याचबरोबर मी सोन्या बापू डांगे. या ठिकाणी आठवणींचा वारसा, जुन्या परंपरेला उजाळा देण्यासाठी, आपल्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता. आपले 2 भाग झाले आणि लोकांचा इतका प्रतिसाद मिळाला, त्यामुळं आम्ही सर्वांशी या ठिकाणी जुन्या माणसांच्या गाठीभेटी घ्यायचं ठरवलं होतं. त्याचबरोबर आता सध्या आम्ही महादेव भजनी मंडळातील चोपदार शिवाजी सलगर, जगुभाऊ डांगे आणि शामभाऊ डांगे यांची या ठिकाणी थोडक्यात मुलाखत घेणार आहे. तर प्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कार. तर या भजनी मंडळाची सुरुवात आपल्या गावामध्ये कशी झाली ती थोडक्यात तिथून सुरुवात करू आपण, आहे का? 4-2 पहिला झाले, त्याच्यावर पुन्हा मग सुरुवात वाढत पहिल्यांदा मी एक होतो चोपदार आणि नवनाथ महाराज आणि तुम्हाला शिकवणारे गुरु कोण? शिकवणारे आम्हाला म्हणजे वडाप्राप्पा ते गुरु जाईल. गुरु. तुम्ही कुठल्या फडावर जाताय आता? आम्ही वास्कर महाराजांच्या. वास्कर महाराजांच्या फडावर, वास्कर महाराजांचे शिष्य. तर आपण बघतोय म्हणजे काय, तर मी पण इथं भजन म्हणायला येत असतोय, आम्ही म्हणतोय, परंतु मी स्वतः गुगलवरती वगैरे टाकतोय तुमचे अभंग अक्युरेट एवढी बरोबर शब्दशः अर्थ कसं काय तुम्ही एवढं कसं शिकला? तुम्हाला किती अभंग पाठ असतील तरी? हे मला मोजायला सुद्धा येत नाही एवढा अभंग पाठ झाले. हे तर तिथून भजन केल्यामुळं भक्ती उजरी जन्मले ज्ञान महाराज म्हणते ती, आणि त्या वाटेने आम्ही गेल्यामुळे आम्हाला पाठांतर झालं भरपूर. तर प्रेक्षक मित्रांनो, एवढं सांगण्याचं महत्व आहे. इतकी भाषा कठीण आहे, अभंग इतकी कठीण आहे, तुम्ही बघताय आपल्याला शिकवायला पण आहे. इयत्ता म्हणजे 5वी पासून आपल्याला अभंग आहेत. पाठ करायचं म्हणलं तर आपल्याला किती होत नाहीत. तर यांचं एवढे अभंग पाठ आहेत की सांगता येत नाही, मोजता येत नाहीत. त्यांचे तर भरपूर, आपलं भाऊचे पण भरपूर, जगन्नाथ डांगे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे सुद्धा अभंग भरपूर आहेत, पाठांतर आहे. तर एक शब्द ना शब्द कधी देखील आपण क्रोमबाजूरच्या माध्यमातून बघतोय, पण एक शब्द पण चुकत नाही. ही कसं काय तुम्हाला अवगत झालेलं आहे? ती परमेश्वर देत आहे. तुका म्हणे शेष घेईना आवडी, वचन मोडी बोलिले, नित्य नेमे नामे ते प्राणी दुर्लभ. त्याच्यामुळे हे अवगत होते सर्व देवाच्या छंद. तुका म्हणे छंदे मन मोहिली गोविंदे, ह्याच्या माध्यमातून हे सर्व प्राप्त होते. आणि पांडुरंग कसा आहे, शी जगात देव नाही एवढा देव हे आहे. विटेवरी ज्याचे पावले समान तोच एक दानसूर दाता. मग बाकी देवा त्याचं काय चालणार आहे? दानसूर आहे तो. त्याच्यामुळं आम्हाला हे सगळं अवगत झालं आणि भाव बसला, आणि ह्याच्यामुळे आम्ही परिपूर्ण विठ्ठलावर तुमची भाव किती आहे? भरपूर आमचा छंदच आहे. तुका म्हणे छंदे मन मोहिली गोविंदे, आमचा दुसरा आम्हाला कळतच नाही काय. बाकी देवाला आम्ही जात नाही आणि आम्हाला काही कळत बी नाही. पण तुम्हाला असा प्रसंग एखादा आला का, तुम्ही देवाच्या नाव करताना तुमचा? एकदा तर मी 35 फुटावरून पडलो हिरीत. कुणाची हिरू चालू होती? माझी स्वतःची चालू होती, मी पडलो होतो. पडल्यावर मला परमेश्वर आठवला. मी उतकी तारले पाषाण मेहमान नामाचे असं ध्यानात आल्या मला काहीच दाखला झाला नाही. देवाचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतल्यावर मी तरलो. तेव्हापासून जास्त भर पडली माझी. म्हणजे कधीच भजन चुकवत नाही मित्रांनो. 35 फुटाच्या विहिरीवरनं पाणी किती होतं? पाणी नव्हतं, नुसतं दगड कारेकोट खिपरे होत्या. तेवढ्यावर ह्याने घसरून खाली पडले. वरली लोक मेलं म्हणत होती. मी ऐकत होतो. अरे मी हाय म्हणलं रे, मला तारलं माझ्या पांडुरंगांमधलं, मला बादली सोडा, मी येतो वर. आणि बरोबर आलो. मला यदना सुद्धा होतील नाही त्याचा भगवान. नामाजी कसं अमृत काढा हे तारतोच आणि जेवानीच होतो. साक्षात्कार देवा. हा, देव हाय हे सत्य आहे. देवाला जरी बाबा गडी पटला का मला कसा ठुतोय, तसं वारकरी पटल्यावरती त्याला काय होऊ बी देत नाही. देव त्याला इजा बी होऊ देत नाही, त्याला सांभाळतो. देव सांभाळतो. मात्र मला अनुभव स्वतःला आलेला आहे. तर नवीन पिढीला तुम्ही काय सांगू शकता? नवीन पिढीला माझं म्हणणं काय, माळ घालून भजन करावं, दुसरे पर्याय नाही. तो का म्हणे ते आणि नाही परी म्हणून झालो बेकारी. आमचा कट कसली बी तारतो, घालून या भार राहिलो निश्चिंती, मिरविली संती विठोबाई. एवढा भाव असावा देवाचा. व्हायचं असलं तर भिकार इकडे तिकडे होणार, देवाचा व्हा. हा, सांभाळतो ती अनाथ जीवाचा तुकाच काय वारी, अशी चाराचिरी बिरी दावळी. तुकाराम महाराजांचं म्हणणं कसं आहे, जे माझ्याकडे आलाय मला सत्यभावने जे बसतोय त्याला मी तारतो. म्हणजे लहान वयात जी शिकायचं असतंय त्या वयातच अवगत होते. म्हातारा झाल्यावर शाळेला पाठवते, त्याचं काय शाळा येत नाही त्याला बारक्यापणी अवगत होते. तसं त्या टायमिंगला तुमचं काय गँग होतं काय? असं काय गँग बेकाने मी तयार केलं.
हे लवाजमा तयार केला आणि ते शिरलाव त्यात ते लागले तर आता गावामध्ये पारायण होतंय हम्म, तर जास्त शिवाजी मामा हे चोपदार आहेत हम्म, यांचं अतिशय मोलाचे योगदान असते. हम्म, आता आम्हाला सुद्धा यांनी तयार केले. आता हम्म, आमची इतकी आवड झाली आहे निर्माण हम्म, की सांगू नका. आम्हाला करमतच नाही. बाळूमामा देवळापाशी येतोय हम्म. आणि भजनाचा एवढा आनंद येतोय आणि खरंच हम्म. त्यात उतरल्याशिवाय कळत नाही. त्याचा आनंद किती आहे, हा, तो भाव किती आहे. हा, एखादी चाल म्हणताना डोळ्यातनं पाणी येते. तुमच्या काय चाली अशा आहेत त्या बस बस खरंच. हे देव देतो. हा म्हणजे तिचे आनंद आहे. हा, माझे माहेर पंढरी जी काही हा. अभंग म्हणतोय मी, हा, एका जनार्दनी ज्यांनी तुम्ही शिकवलं मला. हा. तर आपण थोडं वळूया हम्म. तुमच्याकडे धरा असू दे. संगतीन सांगता संगतीन झालेला आवड होय. कुणा कुणाची तुम्हाला संगत लाभली? मला पहिले मी काय बैलार करत होतो. अशी संत संगती मनोहर गती आकळाव श्रीपती येणे ही संगतामुळे झाली संगतीनं? मला. संतांच्या संगतीनं तुम्हाला बिघडलं. घडलं. म्हणजे तुम्ही बैल राखत होता. बैलार चल र माझ्या सर्जन, चल र माझ्या राजा म्हणून जमीन खचत होता तुम्ही. हम्म. मंडळी, अशी माणसं दुर्लभच आहेत. कष्ट करून आपली शेतीवाडी करत हम्म. देवाचं नामस्मरण करतात. वय किती? आता तुमचं वय किती आहे? मला 70 ला गेली. 70 मुलं आहेत. त्यांना तुम्ही काय सांगता? त्यांना मग ह्या मार्गाने या मग सांगतो बरं ते आता काय काय करते येणं त्यांचं काम आहे. जुनी जी परंपरा हा ती आपण जपली पाहिजे. हम्म. या संप्रदाय आल्यावर हा. जीवनात काय दुःख असेल हम्म. किंवा काय संकट असेल, एक निरसन. अभंग आहे एक ती, ह्या चराचरी पंढरपूर काय तर हाय ना कोठे नाही. आयशे थळ नाही कोठे. ऐसे स्थळ नाही. आयशे थळ नाही कोठे तुकयाला विठ्ठल भेटे. तरी माणसाशीला कळत नाही आणि इकडे वळत नाही ते. इकडे वळत नाही ते. नाही कुठे. मग नाही वळल्यामुळे थोर हानी होते. थोर काय जन्मलाची नारा म्हणले. इकडं आला तर तो माणूस नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखीला. नामा प्रति साधन नाही हे तू करशील आणि काय आणि तुकाराम महाराज प्रमाण आणि अब्जावधी यायची खर ती शाना तू धनी घेतशी. तुमचा आवडता एखादा अभंग कोणता आहे तुम्हाला जे आवडतोय जास्त? पंढरशी जारे आल्यानुसार दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय हुवा भेटी. म्हणजे आपल्या भक्तांची वाट पाहतोय ते. हा हे आवडत. खरं आहे. तुम्हाला साक्षात्कार माझ्या झालाय जीवीची देवाचा. आवडी. बरं महाराज, हा. तुमच्या जीवनात असा एखादा प्रसंग आम्हाला सांगा की देवानं तुम्हाला त्या प्रसंगातनं तारलं. कुठला प्रसंग होता ते? प्रसंग म्हणजे सरपला हातात धरलो तुम्ही गवत काढताना. सरप म्हणजे साप. सरप. बर बर बर. असू द्या. मग ती वर फडी काढताना खालनं इळा लावताना त्याला मला देवाचं नाव घेतलं तारलं मला. म्हणजे कुठे गेला काय कळलं नाही तुम्हाला? हातातच होतं माझ्या सोडून टाकून गेलो मी. ते देवाच्या नामानं तुम्हाला वाचवलं. हा वर फडी काढला ना ते नामामुळं असंच गवत टाकलो खाली. तेव्हा प्रसंग पडला पण ते देवानं तारलं. पांडुरंगानं पांडुरंगाचं नामस्मरण तुम्ही नाव मुक्त राम अवस्था घेताय. राम राम म्हणत पळत गेला हे. गायक गायक अतिशय सुंदर त्यांच्या वाणीतून ते अभंग म्हणतात असे शामराव डांगे महाराज. आपलं जीवन आता सध्याला कसं चालू आहे? निवांत आहे. कशामुळे निवांत आहे? संताचा सांगते मग. संताचा महिमा तो भाऊ तर्गम त्यापैकी काम नाही ते ह्याच्यामुळे आम्ही सुखी हवा. शाबास. म्हणजे संत प्रत्येक अभंगात बोध आहे. हा प्रत्येक अभंगात आपला हे म्हणते आम्ही सुखी आहो. या अभंग म्हणल्यावर मनाला आनंद होतो का? आनंद आहे. आणि प्रेक्षक मित्रांनो अजून एक विषय आहे आमच्या भाऊचा की ह्यांना आजारी पडला होता तुम्ही. काय झालं होते माहिती तुमच्या हातात धरा. अर्ध्यांगी एक बाजू गेलेले माझे बर बर. त्याला काय म्हणायचं ते? अर्धांगवायू. अर्ध्यांग. हा लकवा लकवा थोडक्यात. लकवा म्हणजे एक पूर्ण एक बाजू गेले. त्यातून मी त्यांनी वाचवलं. भगवंतानं वाचवलं मला. त्या भगवंताच्या सेवेने मी आळंदीची वारी करतो. महिनाभर आळंदी वारी करतो. किती वर्ष झालं जाताय तुम्ही? 10 वर्ष करतोय. 10 वर्ष झालं. 10 वर्ष जातोय. 1 वर्ष तुम्ही चोकवलं नाही ती वारी. नाही सुकून नाही. देवाने तुम्हाला तेवढा देवाने वाचवलं तेवढ्यात. आणि आता सध्या काय झालंय यांना बोलता येतं म्हणजे कॅमेरा असल्यामुळे बोलता येईल नाही. पण अक्षरशः एक दिवशी डोळ्यातनं पाणी आलं होतं एवढ्याने बोलताना. विषय काय झाला होता माहितीये का? म्हणजे ह्यांच्या बरोबर बऱ्याच जणांना लकवा मारलेला आहे. ती लोक हातून पडू नयेत पण यांनी रोज भजन म्हणतात. त्यामुळं ह्यांना तारलं देवा. कमीत कमी अर्धा किलोमीटर रोज चालत येतं येऊन भजन करून माघारी जातात. माळी गेला
हम्म. पुन्हा आपले सगळे गेले, आम्ही बरोबर झाले मागे सगळे गेले. ज्यांना ज्यांना लखवा मारला हा ती गेले. गेले. मी भजन चुकवत नाही, कुठं कुठं नाही ते जातोय मी. म्हणजे देवाचा भजनाचा नियम हा नियम आहे, ते अनुभव. नियमानं चालू आहे. की मना बरं विठ्ठल आता तुम्ही 10 वर्ष झालं पंढरपूरला आळंदीवरून चालत येत आहे. हा. मग ती येताना तुम्हाला इतक्या लांबवरून येत आहे, किती दिवसा मुक्काम असतोय? 18 मुक्काम येताना आणि जाताना 10 मुक्काम. 10 मुक्काम म्हणजे 1 महिना. 1 महिना 28 दिवस पूर्ण होतात. हा. त्या 1 दिवसात तेवढ्या 28 दिवसात तुम्हाला थकवा बिकवा काय जाणवतंय? नाही नाही काहीच नाही. पांडुरंग शिवाय पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्ही नाचत 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 जातो, आम्ही नाचतोय, ताजतवान हा. होते माणूस. नाचत येतो असं गाणं म्हणून हेमंत अभंग म्हणत. बरं लकवा मारून तुम्हाला किती वर्ष झालं आता? दाखवा मारून बी 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाल्यापासून तुम्ही हा. जाताय तिकडं? त्याच्या आधी पण जातो मी. जातोय. 10-15 झाली मला. 15 वर्ष झाले असतील. हा. मग देवानंच तारलं. देवाची देव आशीर्वाद. तारी त्याला कोण हा, मारे? माया. ते आशीर्वाद त्याचा. तर मित्रांनो या ठिकाणी इथं जर कुठं तर बाहेरच्या गावी भाऊ गेलं तरच भजन बुडते, हा. नाहीतर भजन सगळ्याच्या आधी बोलून इथं बाळूमाई हा. मंदिरापाशी हा. येऊ, तिथं हातरून हा. टाकून माईक कुठे बी जोडून जाऊ द्या, टाळावं. भजनाला सगळ्याच्या आधी असतो आपण. काय नाही. आणि भजनाला आम्हाला भजन सुरुवातीला येत होतं, हा. परंतु आम्हाला भजनाची गोडी हा. आणि जे काय हे ते काय म्हणतात भजन चाली चाली चाली. हा. चालीशिवाय पण रंग येत, हा. पकवाज मृदुंगाशिवाय ते टाळ बोले चिपळीला काही हा. कार्यक्रम. टाळ बोलीच्या पोळीला नाच माझ्या संगीत. हा अशा पद्धतीने ह्याने आम्हाला देवा- गोडी थोडक्यात गोडी लावली. आमचे गुरुवर्य शिवाजी हा सागर आता महाराज. भजनातले गुरुवारी तुम्हीच आहे आमचे. तर तुम्ही अजून शेवटचा संदेश काय सांगता लोकांना? माझं काय नाही ह्याच्यावरच भर राहिली. कसं ह्या नामाशिवाय पर्यायच नाही. काय काय लोक म्हणते देवच नाही. त्या लोकाला मग ती काय नाही, ती काय ते आता बोलणी बोलायची वेळ आणू नका आणि ते तसलं काय देव नव्हते. नाही. देव देव नाही आहे म्हणून सगळं चालू आहे. म्हणणार. मग ही प्रमाण आहे बघा. तुका म्हणे मूर्त घडवेले म्हणते त्यांच्या तोंडापुरती किडे पडो. तुकोबऱ्यात प्रमाण आपलं काय नाही त्याचं. जी पांडुरंगाची मूर्ती माऊली असं तर निदान घडवलं म्हणतात, हा त्यांच्या तोंडापुरती किडे पडो किड पडो असा असं पुरावा आहे. अभंगाचा पुरावा आहे. अभंगाचा पुरावा आहे. नाही विश्वास ज्याच्या मनी पहावे पुराणी विचारून. हा. असं तेवढा महाराज आम्ही ठामपणा त्याच्यावर भर दिली आहे आणि आम्ही कधीही विसरत नाही परमेश्वराला. बरोबर. त्याचं आमचं संगमत झालंय. पंढरपूरचा असा महिमा आहे ह्या पृथ्वीवर जगात जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा तेव्हा होते होते पंढरपूर. पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर. जगात एक तीर्थाचे ठिकाण हा त्याचे नाव पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागा. असं त्या देवाचं वर्णन आहे. हा असं जगाचा सर्वांचा मालक मालक हे इटीवर आहे. विटेवर उभा राहिला आहे. हा. ब्रह्मांडाचा नायक आहे, ह्या जगाचा नायक आहे. तिन्ही आणि लोकात आपण असं मिळणार नाही. मिळणार नाही. आणि त्या भागात आपण सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर ह्या एरियात जन्माला आपण जन्म- भाग्यवान आहे. भाग्यवान आहे ना. भाग्यवान आहे तुम्ही. भाग्यवान आहे तुम्ही. 1 नंबर भाग्यवान आहे. ही जल मिळत नाही कुठं. स्वर्गीची अमर विचिता ती आम्हा मूर्ती लोकी व्हावा बरं. जन्म. बर बर. हा, तात्या एवढा. अजून एक मला सांगायचं आहे. हा, सगळीकडे बॉम्बस्फोट होते, हम्म, बरोबर आहे. हा. भूकंप होतोय, हा, पूर येतोय, हम्म. महामारी होते, पण हा. या पंढरपूर आपल्या नाही भागात नाही कधी आमचा काय नाही. सोलापूर जिल्हा का नाही. अरे रे 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 थोर व्यक्ती इथं जन्माला आले. म्हणजे ह्या पंढरपूरच्या एवढी तीर्थ कुठेही नाही. एवढ्या एरियात मंगळवेढा. हम्म, देवाचं नामस्मरण, हम्म, देवाचा जयघोष हम्म, असल्यामुळं हम्म. काहीच होत नाही आपल्याला. हा. म्हणजे त्या देवाची महिमा आहे. अहो अन्न पाण्याचा जो आमचा श्रीमंत आहे आमचा जिल्हा म्हणजे कसं आमचा नामाजी पंत मुख्य मालक आहे कोठाराजा. बरोबर आहे. त्याच्यामुळं आम्हाला कधी दुःखच माहित नाही. सुखी जीवन ही जीवन सुखी आणि सुखी. आपण या भागात आलोय ते भाग्यवान आहे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाई झालो उगं म्हणलं नाही महाराजांनी. वा, वा. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. हा मग ह्या परती नाही साधन पाहत शान विठोबाची. विठोबाची शपथ घेऊन शबेल लागा कमीच पडणार नाही तुम्हाला मी सांगतो. पण आपण भजन म्हणताना महाराज सुरुवात तुम्ही कुठल्या अभंगन करताय? सुंदर ते ध्यान. ध्यान सुंदर पाहिजे, सुंदर ध्यान पाहिजे मगच ती मगच थिर होतो. नाहीतर नाहीतर थिर चलबेल नाही. चालत नाही. नाही 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 सागर बनला पाहिजे. हम्म. खळखळाला काय होतं ह्या संप्रदायामध्ये आल्यावर लोकांना वळण चांगलं लागते थोडक्यात. कारण आपण आलो, पण काय काय लोक धंदा म्हणजे बाग आता सध्या बाजार करून ठेवले लोकांनी. बारा भानगडी इकडं तिकडं त्याचा उपयोग नाही. लपडी करणे, अं, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? ह्याच्याबद्दल काय ते तसलं वागूच नाही हो. ह्याच्यावर उपयोग एक होत नाही नाही उपयोग होत नाही त्याचा. संसारात यश येत नाही. यश येत नाही उपयोग होत नाही सुख लागत नाही मन थिर होत नाही. आपण बरेच उदाहरण व्यसन बघतो आपण. म्हणू द्या किंवा
डाव असू द्या काय काय करू जुगार असू द्या तसलं काय करू नये करू नये ह्या गुन्हा मार्गाला लागावं. ह्या परमार्थामध्ये आल्यानंतर हा. अवगुण सुटते ती सगळं अवगुण आहे ते पूर्ण पण- नाही होतात मोडून ये वाटा सुखचिम दुसरी गेला राज्यभर चालायचा महाराजांनी पट सांगितलंय बाबा हे पुरावाच सगळं आहेत त्याला पुरावं जायचं अभंगाचं पुरावा. मग त्याच्यामुळे अभंग म्हणल्यावर आम्हाला त्याचं बरोबर ते सगळं कळतच आपोआप आम्ही मुलाखत घेण्याचा एकच उद्देश आहे हा, की समाजाची युवा पिढी निरोगी आणि निर्व्यसनी हा, आणि चांगल्या मार्गाला परमार्थाच्या मार्गाला हा. जावं त्यामुळं आम्ही तुमची मुलाखत घेतलेली आहे. बरोबर आहे माऊली ह्या समाजाला काय तर आपण द्या नाही हम्म. म्हणजे देवान काय सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आपल्याला हम्म, की आपण आपल्यापाशी ज्ञान आलेलं हम्म. ते ठेवायचं नाही आपण ज्ञान वाढवायचं आहे. वाढवाय सुख भक्तिभाव धर्म कुळा जैरणा मिटोबाचे ही जन्म पुन्हा नाही म्हणून करता ही लोकाला परिवर्तन झालं पाहिजे. आता लोकांनी लबाड बोलायला उद्देश काढलाय मोठा कामतीत आहे तर सोलापुरात आहे म्हणायचं सोलापुरात आहे तर कामतीत म्हणायचं ही लबाड बोलणं एवढं हे पाप आहे कशामुळे मोठं. व्हाले महाराज सवयीच वाईट लागली एखाद सवय. बघून तेवढ्या पैसे पोळल्या बनला वान नाही पर गुणला गुन्हा आला त्याचं ती घ्याच राहिला ते संगत म्हणून चांगली संगतीमुळे तोरू शकल मेन संगत सदा संगती सज्जनाची घडावी. सज्जनाची गाडावी बरोबर आहे तर काय तर आपलं हित होतंय बरोबर आहे. आपल्या हिता जो अशीचा घेता धन्य माता पितात आहे बा तुझं नाव करत जाईल तरी भक्तीच करावं लागते नाहीतर इतरांना नाव कशाने होत नाही बरोबर. धन संपत काय संघ येते काय येत. टाकून जायचं वर पण टांगड तुमच्या वेळेस काय होतं माहिती आहे का प्रत्येक घरात हा वारकरी असायचा. हा आता सध्या ती वारकरीचं जी काय मोबाईल आला आता परंपरा आहे हम्म. ती ती मोडत मोडत चाललेली ती मोबाईल न केले सगळे हम्म. मोबाईल देणं हे शाळेला तर लय घातक आहे हम्म. पण लोकांना कळणार नाही गुढी लागली त्याची जेवढं हानी मोबाईल होते त्यानं मोबाईल जेवढं चांगला आहे म्हणजे तेवढं वाईट बी आहे हा, वाईट बी आहे आता तात्या तुम्ही चांगलं घेतच तुम्ही- नाही. होय, तुम्ही मोबाईल वापरतच नाही. हाय घरात कर घेऊच वाटत नाही तेवढाच हॅलो म्हणण्यासाठी हम्म. त्याचा आणि अतिवापर घेतलं नको. तरी हम्म. कीर्तन ऐकणे त्यात कीर्तन घेण्यासारखं त्यातले हा, हा. खरं तिकडून जातोय कोण हम्म. पूर्वपणे ठेवा लागतोय त्याला भक्ती कर जरी यदा कदाचित तुमची जरी पाप हातून तुमच्या घडला असेल नकळत चुकून झालं तर तरी. देवाचं देव नाम सांभाळून घेतल्यानंतर- घेतो. हा, देवाचं एखाद नाम कळत न घेतल्यानंतर- कळत चूक होऊ दे आणि कळून केलं तर माप नाही बरोबर आहे तो ते आपण म्हणत ती म्हणाला गंगेला गेलो आणि मी तर पाप नष्ट होतंय तिथं कसं होतंय हा. आत बुडला हा. तर ते पाप एवढ्यावर थांबतंय वर बरं. आणि वर निघाला आणि चिटकतंय बरोबर आहे मंडळी, बघा ऐका वा, वा. म्हणण्याचा उद्देश काय कळून जरी हा, पाप पूर्ण केलं मुलाखतीमध्ये असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा याने सांगितला आता. कळून जरी पाप केलं असलं आणि गंगेला गेलो एखाद्या महाराजांना फिटतंय म्हणून जर ह्याने गेला बरं. आणि गंगेत बुडला बरं. लाग जरी बुडला तरी एवढ्यावर वर आरळ उभारतय हा. आणि ह्यानं वर निघाला आणि चिटकतय हा. एवढं पाप हे आहे हम्म. सोडत नाही हम्म. केलेली कर्म हरावं लागते ती बरोबर. ठोका लागते पहिलं होतं आता केलं बाण फेडायचं आजोबान फेडायचं असं होतं खरं आता ह्यानं जग महाराज आहे आता आता काय काय हे तू लोक करशील आणि का काय नाही, नाही, काय काय लोक काय म्हणतात विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. नाही बस आता लोक काय म्हणते नुसतं नाम घेऊन काय चालतंय नाही नाही बाबा नामात काय जावे त्याच्या भाषा येईल कळून बरं मी आता थोडक्यात त्या 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 जी काही लोक निगेटिव्ह आहेत हं. त्यांच्याकडनं मी बोलतो हं. त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या हं. बरं देव हा देव देव करत बसलो आम्ही हं. तर आमचं पोट कसं भरणार तुला संसार सोडून देव कर म्हणतच नाही हं. मुखात राम आणि हातात काम एक नंबर एक नंबर ह्याच्यात तुला मिळतंय सगळं तर तुझा यशवा ठेवून ते तसं कर आणि काय काय लोक म्हणतात अंधश्रद्धा देवावर विश्वास आमचा नाही आमचं देवावर काय पोट भरत नाही मग म्हणून म्हणलंय त्याने तुका म्हणे मूर्त घडविली म्हणती त्यांच्या तोंडापर्यंत किडी पुरण पडणार बी चुकत नाही ह्याच्या जर नाही पडत तर पुढं तर ताप होणारच तर होणार पुरावा तसं तुकाराम महाराज आपल्या घरचं काय नाही हम्म, या पृथ्वीवर हम्म, प्रत्येक युनिट हम्म, देवानं असं घडवलंय हम्म. माणसाला जसं का घडवलंय कशामुळे घडवलंय माणसाला माणसाला काय घडलं तर माणसापासून सेवा होती म्हणून घडवलंय आणि ह्यानं लागला दुसऱ्याच नादाला तिथं तर मुद्दा दिलाय की दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन मग तू जोडशी नारायण आणि ह्यानं दुसराच उद्योग काढलाय फक्त मानव देहच असा दिलाय देवानं हा का तर ही समजे सेवा करतो म्हणजे दिलाय त्यात बी देव आहे त्या जनावरात बी त्याची बी सेवा नीट कर बाळूमामाला बघितलं तर बघा तुम्ही त्यांनी काय सेवा केली बाळूमामाचं नाव आता संपूर्ण हा जगात आहे जगात आहे जगात त्यांनी कसं चालवलं सगळं तिथं अन्न छत्र आमकं तमकं जगाच्या कल्याणा संताची विभूती ध्येय कष्टविधी परोपकारी बाळूमाचा उद्देश दुसरा काय नाही जगाचं कल्याण करायचं. जगातच कल्याण आमचा बी तीच उद्देश आहे महाराज हा की या समाजाला या
वळण लागावं समाजातल्या चांगलं वळण लागावं लागावं. आणि निरोगी निर्व्यसनी माणसं घडावी हम्म. मुलं आता युवा पिढी हम्म. कारण का आताच्या युगात ह्या व्यसनाधीन आणि त्यांना आजार पण हा पाठीमागे लागले. आयुष्य कमी व्हायले. मामा तुम्हाला कधी जे आजारी बेजारी पडला काय काय नाही आम्हाला गोळी बिळी लागत नाही हा. काय नाम घेतले खलास झालं. हा बरं महाराज मग थोडक्यात राम म्हणल्यावर खलास. आ म्हणलं का ती तुमची सगळी ती विकार हातलं तर गाठी सुटते त्या तुका म्हणे सोडल्या गाठी पडली मी ती पायाची. बरोबर राईट हम्म. महाराज या भक्ती बरोबर आपण शक्ती बी अंगात पाहिजे हम्म. बरोबर आहे ना हम्म. त्यासाठी काय करावं लागेल पहिलवानी केलेली चांगले आहे मार्ग मार्ग ती चांगला आहे की. हा. चांगला त्या आहे त्या मार्गात बी चांगला आहे खरं तुम्ही नाम ठेवा त्या आधी नाही यश तर येतंय. ताकद आली आणि त्या नाही ताकदीचा नाही वापर नाही जर आपण गर्वाचं गर्वाची ताकद काय कामाची नाही. महाबळी हनुमंत महाबळी आम्हालाच केली की हा. हा मग भगवंत आहे तथबी हा. खरं त्याला सोडून तुम्ही कराल तर ती वेश येत नाही. यश हनुमंताला धरून करा. नामामुळे पाषाण तरलंय तरलंय. हा, हा. तरली तरती हा भरोसा नामधारक नामधारकाचा ठसा असा, हा. आम फक्त महाराज लोक पैशाकडले चालले त्याच्यावर काय मत आहे पैशानं धन सुख जोडून या धन एक आहे की उत्तम व्यवहार उत्तम व्यवहार पैशानं सुख नाही. नुसत्या पैशानं सुख नाही. त्याच्यावर कुठंच. भक्ती बी केली पाहिजे हा आता तसं पडलं तर मग आजी दादाकडे पैसे कमी होतं का काय कमी होतं का बरोबर आहे महाराज ठेवीला आनंद आहे तशी राहावी चित्ती असू दे समान त्यानं ठेवावं लागतंय. त्यांना जर आपल्याला त्यानं ठेवणार आहे. त्यांचं मरण तिथं होतं त्या अपघात झाला हा जर त्यांनी म्हणले असते की मी तुला सगळंच देतो हम्म. देवा मला वाचव देवाला त्याची काही घेणं नाही देणं नाही त्याच्याशी. देवाला फक्त तुमचं काय भक्ती चालते. मग ती धनाचा एक अभंग आहे ती महाराज कुठला आहे हो? हे म्हणजे रे तुमचे इतके जण आम्हा मृत्यूके समान. म्हणजे धन मग आम्हाला काय त्याचा ते काय ना आम्हाला ते माती समान नाही. माती समान आहे राईट हा. देवाचं नाव असतं घ्यायला पाहिजे ते आपण. मनुष्याचे हा. काय आहे हा. तुमचं धन शिक्षण उभे काय राहते. झालं नाही का? काय काय नाही मी अंगठ्या ते बहादूर आहे. मनुष्याचे काय अंगठ्या असं बहादूर लिहायला येत नाही का तुला? काय काय येत नाही मला. मी शिक्षण खरं तुमचं काय अभंग झालं? सोडत नाही म्हणले. वाचन करून का असं लोकांचं ऐकून ऐकून शकतो मी. बघा मंडळी हम्म. आपण जर वाचायचं म्हणलं किती अभंग अंदाज किती अभंग पाठ असते अभंग लय 100च्या वर अभंग पाठायचं. मला मोजायला काय नाही तर. मला मोजायला जे नाही तर. तुमचे किती अभंग पाठ असते नाही नाही मला सांगता येत नाही बघा अरे वा हा. इतका अभंग पाठ आहे तुमच्या म्हणजे मग किती साली झाला जन्म आता काय माझ्या लक्षात नाही 50-60 ला आलोय मी आता. 60 वय आहे तुमचं. हा साठच्या अंगठ्या पुढं. बहादूर म्हणल्यावर काय जन्म साठ- लक्षात ठेवा. साठच्या पुढं, 60 आहे. साठच्या पुढं. 60 आहे खरं आणि काय. बघा मित्रांनो जन्म यांच्या लक्षात नाही म्हणजे ही एवढं म्हणजे शिक्षण कमी आहे हम्म. 1947 1960 असं काय तुम्हाला पाठ दुष्काळात थोडी थोडी सुकडी खात होतो बारकी थोडी थोडी घास घास. 1972च्या दुष्काळात हा दुष्काळ. बरं लहानपणी मामा तुमचं लहानपण कसं गेलो हे लहानपण लय अवघड गेलं. हा. हे बापरे. काय करायचं म्हणजे पहिली दुसरी तिसरीच्या टायमिंगला काय 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 नाही बघा उगा हिंडाचं काय तर आम्ही रानात काय तर खातो वळक दोडक आणि असले काय महाराज हा. तवाच्या वेळेस असं अन्न मिळत होतं नाही, नाही गहू मिळत. ज्वारी हे नव्हतं काय तूप दिवस लय चांगला आलेत आता. हम्म. हे आता तवा पोळी म्हणजे ती मराठी पाळ्याला ती एवढी खायला आता खात नाही माणूस. कधी तर आम्ही ऐकून आता हा. जुन्या माणसं तुमच्यासारखे तोंडून हा. कधी तर पोळी खायला मिळत होती मग सणाला फक्त सणाला ती बी तेल नाही त्याला ते असला रोमगा हातावर केलेला ते काय खाऊ वाटत कसली काय ती पोळी न काय पोळा होता पोळा पोळी नसून. तुम्ही म्हणजे म्हणजे लहान असताना एक 10 वर्षाचा 11 वर्ष असताना काय करत होतो नेमकं काय करत होतो काय एखाद चाकरी आहेत कोणाच्या तर कोणाच्या तर गोरावर जायचं कुठं कामाला जायचं कोण दिल तेवढं आणायचं कोण नीट देतय तर काय तर उगं समाधान मनात उद्या आणि लावायचं नाही कामाला मन घेऊन देत आणि ए बाबा काय देशील ते दे चिपट मका दे 3 कोळी मका दे अशी करायची 8.5 भर दे त्याच्यावरच कांटा कुटा करून खाऊन आम्ही जेवण आपलं. गिरणी बिरणी होते का? गिरणी अशाच लांब लांब कुरली फिरली इथं नव्हती आपल्याला. एवढं चालत जायचं सायकलीवर? चालत सायकल कुठली गाडी आता सायकल सायकल नाही मला तेव्हा. तुम्हाला बैलाचा वेळ नाद होता बैल होती माझ्याकडे बैल होते. किती वर्ष बैल हाणला तुम्ही बैल चांगलं एक 10-15 वर्ष आणली की. बर. मी गरीब असल्यामुळे कोणी देणं घेणं मग मोडून टाकली बैल. काय देते आताच्या युवा पिढीला तुम्ही काय सांगचाल आम्ही दुसरं काय सांगणार माळ घालून वायरला या बघा भजनाला या तर तुमचा स्वार्थ काय काय उपयोग नाही त्याचा आला तसा गेला पाण्याचा बुडबुडाच कवा फुटलं कवा येईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण जामगाव बुद्रुक म्हणजे महादेव भजनी मंडळाचे चोपदार शिवाजी नामदेव सलगर त्याचबरोबर शामराव पांडुरंग डांगे आणि जगन्नाथ तुकाराम डांगे या तिघांची मुलाखत घेतली
आणि खरंच देवाच्या नामामध्ये किती ताकद आहे हा. ह्याने लावली ही थोडक्यात त्याने आम्हाला सांगितले. हे आमचे थोडक्यात गुरुच आहेत. हम्म. तरी देखील सर्वांना विनंती आहे बापूमामा म्हणल्यासारखं की नवीन पिढी हम्म. सुधारवण्याचं कार्य हम्म. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करायला लागलो. त्यात आमचा काही स्वार्थ नाही, नाही नाही आम्हाला काय अपेक्षा नाही. माझं बी चांगलं आहे, बापूमामाचं एक नंबर आहे. बाज बाज. तर तुम्ही खरंच आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला- कमेंट मध्ये सांगा. लाईक करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही करायला लागला. हम्म. आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी सगळ्यालाच तुम्हाला आम्हाला तुम्ही शुभेच्छा द्याल का नाही या कार्यक्रमासाठी? आराम 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 कधी बी आमची साथ आहे तुम्हाला. तुम्हाला हाय कवाय बाय साथ तुम्हाला ही व्हिडिओ बघायला मिळेल. आम्ही हम्म. तुम्हाला दाखवतो. हम्म. तुम्ही काय बोलायचं 2 शब्द? बाळूमामा पाशी म्हणजे करा बाळूमामा हा, बाळूमामाच्या आपण मंदिरात. रोज अभंग म्हणतोय हम्म. इकडे. हा. अतिशय साध्या, सरळ आणि स्वच्छ भाषेत ह्याने विश्लेषण केलंय. हम्म. समाजासाठी त्यांनी तळमळ अतिशय आहे. लाख मोलाचा असा संदेश दिलाय. वाढावं सुख भक्ती भाव धर्म. कुळाचरण कारण- नाम विठोबाचे. मग त्याने मुळाने नाव विठोबाचं हा. घेतलं. घेतलं हा, पाहिजे. बस. मग ही परंपरा जोपासण्यासाठी हम्म. त्यांनी अतिशय चांगल्या भाषेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. हम्म. मी त्यांचं या मुलाखतीत आपण मुलाखत दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आतापर्यंत तुम्ही आमच्या या मुलाखतीवर थांबला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. पुंडली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तर प्रेक्षक मित्रांनो, आठवणींचा वारसा भाग 3A हा आत्ताच आपण पाहिला. असाच भाग ब देखील यांच्या सोबत आपण पुढे पाहूया.